श्री स्वामी समर्थ. सुप्रभात सगळ्यांना. आज 10 एप्रिल, पुण्यतिथी सप्ताहाचा दुसरा दिवस. माहीत नाही काय जादू आहे या रस्त्यांमध्ये, पण जशी गाडी मठाच्या दिशेने वळते ना, तशी ओढ लागते ती आमच्या माहेरची. रस्त्यावरची ही शांतता आणि गारवा मनाला सांगत असतं की आता आपण आपल्या हक्काच्या जागी पोहोचणार आहोत. मठातील दिवसाची सुरुवात महाराजांचा अभिषेक व आरतीने होते. त्यानंतर सर्व भक्तांसाठी नाश्ता व गरमागरम चहा असतो आणि मग सुरुवात होते ती सामूहिक गुरुचरित्र पारायण वाचनाला. दुपारच्या महाप्रसादानंतर आज मी व्लॉग शूट करायला सुरुवात केली. हे आहे श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ, नांदूर शिंगोटे येथील गोकर्ण महादेव मंदिर. मित्रांनो, हे मंदिर अतिशय दुर्मिळ आणि विशेष आहे. आपण सर्वत्र पाहतो की महादेवाच्या पिंडीवर नागदेवता असते, पण या पिंडीचं वैशिष्ट्य असं आहे की तेथे नागदेवता नाही. हा साक्षात गोकर्ण अवतारातील महादेव आहे. असे मानले जाते की या पिंडीवर केवळ श्रद्धेने अर्पण केलेले पाणीही तुमचे कठीण प्रश्न सोडवण्यास मदत करतात. आणि इथे हे बघा, आपली छोटी सिया नंदीच्या कानात काहीतरी सांगतेय. तिची ही निरागसता पाहून ना मनाला खूप बरं वाटतं. मंडपात शिवाजी महाराजांची आणि स्वामींची ती भव्य मूर्ती पाहून ऊर भरून येतो. वारुळावर विराजमान असलेले आमचे स्वामी. जगातील हे एकमेव मंदिर आहे जेथे स्वामी एका प्राचीन वारुळावर बसलेले आहेत. स्वामी जसे कर्दळीवनातून वारुळातून प्रकट झालेले, तसेच हे प्राचीन वारुळ येथे आहे. दादांनी स्वामींना या वारुळावर विराजमान केले. जे भक्त कामामुळे सामूहिक पारायणाला बसू शकत नाहीत, ते नंतर इथे येऊन आपली सेवा अर्पण करतात. इथे सेवेकरी प्रहर सेवा करत आहेत. स्वामी सारामृत, श्री स्वामी समर्थ नामजप आणि महामृत्युंजय मंत्राचा जप चालू असतो. मठातील हा यज्ञकुंड अखंड प्रज्वलित असतो. विशेषतः स्वामींच्या पुण्यतिथी सप्ताहात येथे 7 दिवस विशेष याग आणि विधी चालतात. येथे नारळ किंवा दीप अर्पण करून आपली मनोकामना व्यक्त केली तर ती नक्कीच पूर्णत्वाला जाते, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. इथे हे दादा पालखी सजवत आहेत. आता आपण घेऊया स्वामींच्या पादुकांचं दर्शन. याच पादुकांवर रोज अभिषेक केला जातो. हे केवळ ठिकाण नाही तर एक अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येथे पाऊल ठेवताच मनावरचे साचलेले अर्धे ओझे क्षणात हलके होते आणि एक विलक्षण शांतता लाभते. दादांना खुद्द स्वामींनी स्वप्नात दृष्टांत दिला होता की या भूमीवर माझे कायमस्वरूपी वास्तव्य आहे. स्वामींच्या याच शब्दांची प्रचिती आज येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला येते. याच श्रद्धेपोटी आज या ठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि स्वामींच्या कृपेने तृप्त होऊन जातात. हे आहे भक्तनिवास. इथे बाहेरून येणाऱ्या भक्तांसाठी राहण्याची सोय विनामूल्य आहे. तसेच मठात 24 तास अन्नदानाची सोय असून कोणीही उपाशी येथून जात नाही. बाहेर कडाक्याचे ऊन असल्यामुळे आम्ही पालखीसोबत मठाबाहेर जाऊ शकलो नाही. पालखीचा हा सोहळा आम्ही इथे बसूनच बघत होतो. स्वामींची पालखी जेव्हा मठात येते तेव्हा वातावरणात एक वेगळंच चैतन्य निर्माण होतं. टाळ मृदुंगाच्या तालावरती आणि स्वामींच्या नामाच्या जयघोषात सगळे दाईदादा भान विसरून नाचतात. खरं सांगू, स्वामींच्या या दरबारात कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही. सगळे फक्त त्यांचे लेकूरवाळे भक्त आहेत. काही ताईदादा आनंदाने फुगड्या खेळत आहेत तर काही पालखीसमोर मनोभावे नाचत आहे. हा केवळ डान्स नाही तर स्वामींच्या प्रती असलेली ती माहेरची ओढ आणि प्रेम आहे, जे या आनंदाच्या रूपाने बाहेर पडत आहे. हिचा सोहळा सुरू असताना इथे माझं बाळ स्वामींच्या मूर्तीसमोर स्वतःच्याच धुंदीत नाचतंय. अरे मारतात वाटतं. मठामध्ये 2 गायी आणि 1 वासरू आहे.
आम्ही त्यांच्यासोबतही अतिशय छान वेळ घालवला. घाबरली तू, पुढे हो, माकडे जा. रात्रीची वेळ आणि मठात सुरू झालेलं हे हरिकीर्तन, टाळ मृदुंगांचा तो नाद आणि जयघोष पूर्ण वातावरणात एक वेगळीच सकारात्मकता भरून देतो. कीर्तनाच्या या पवित्र ओघात आजचा हा दुसरा दिवस खूप सुंदर रीतीने पूर्ण झाला. खरोखरच स्वामींच्या चरणी येऊन मनाला जी तृप्ती मिळते ती शब्दात सांगणं कठीण आहे. स्वामी सांगतात की जो वादळ झेलू शकतो तोच स्वतःला पेलू शकतो. भक्तीच्या या वाटेवर चालताना येणारी संकटं आपल्याला कमजोर नाही तर अधिक मजबूत करतात. म्हणून नशिबाला कोसत बसण्यापेक्षा स्वामींच्या नामाचा आधार घ्या. सुखाची वाट आपोआप कोसेल. रात्रीच्या या शांततेत आणि कीर्तनाच्या सुरांमध्ये आजचा हा चैतन्यमयी दुसरा दिवस पूर्ण झाला. पाय मठातून निघत नाहीत, पण उद्या पुन्हा नव्या उत्साहात भेटायचं आहे. आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया उद्या तिसऱ्या दिवसाच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.